द्यावा. आता भाकरी कशा संगत खायची? हा ना. हा त्या लोकांना विचार काय थोडं. कोणला यांना? हा मग काय तर. जा की. जी आलोच. पाहुणं वाईच भाकरी संगत कोरड्यास. अरे काय ये देवीच्या रावळात वशाट. ए लड़के चिल्ला क्यों रहे हो? खाना है तो खाओ, नहीं तो जाओ यहाँ से. ए तू या उत्तरी भाषेत कसं बोलतो? कोण आहेस तू? हा कोण आहात तुम्ही समजे? तुमको क्या करना है? चल निकल यहाँ से. ओय ही आमची माती आहे, आम्हाला काय जायला सांगतो? आमच्या धन्यासनी कळलं तरी नरडी पाणी प्यायला सुधी शाप उतरायची नाही. तुम्हारा मालिक कौन है? तुम्हारा मालिक आमचं धनी रायगडावर असतात. कौन है वो? शिवाजी. वो तो कब का गुजर गया. जिंदा था तब हमारे आका आलमगीर औरंगजेब को बड़ा सताया करता था. नामाकुल. परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र. संभाजी. शंभूराज तुम्ही ठीक आहे सराव? होय, आई भवानीच्या कृपेनं आम्ही बरे आहोत मामा. आपण ही जोखीम कशा पाही? आम्हासनी तरी सांगायचं तुम्हाला काही झालं असतं तर. आणि ही समधी माणसं आहेत तरी कोण? राज्याभिषेकापासून आपल्यावर नजर ठेवून होते हे औरंग्याचे गुप्तहेर. बहिर्जी काकांनी वेळीच सांगावा दिला म्हणून आठोपलं यांना. बरं हंबीर मामा, आबासाहेबांनी सगळ्या देवळांना दानपत्र दिली होती. आपल्यालाही त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून लवकरात लवकर या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे. हे बघा, कोपरान कोपरा शोधून काढा. एक पण गनिम राहता का म्हणे. आणि राजा तुम्ही चला आधी, तुम्ही चला. जगदंबा.
हंबीर मामांच्या मनी मायेची ममता होती. त्यांनी चिंतेनी राजांना गडावर आणलं खरं, पण राजांना रयतेची चिंता होती. ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.